तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता का? जर करत असाल आणि शेअर बाजाराचा योग्य अभ्यास करून करत असाल तर काहीही हरकत नाहीये. पण जर कोणत्या अमिषाला बळी पडून तुम्ही शेअर बाजारामध्ये येत असाल, पैसे गुंतवत असाल तर तुमची फसवणूक करण्यासाठी अनेक जण सापळे रचून तयार आहेत. त्यामुळे या सापळ्यामध्ये न अडकण्याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ऑनलाईन फ्रॉड. शेअर मार्केटच्या नावे नवा सापळा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांची संख्या गेल्या काही वर्षात कमालीची वाढली आहे. घरोघरी सेन्सेक्स, निफ्टीतले चढउतार, प्रॉफिट बुकिंगची चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सर्वसामान्यांना स्टॉक मार्केटचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या क्लासेसची संख्याही वाढली आहे. मात्र अभ्यास न करता मार्केटमध्ये उतरणारे किंवा कमीत कमी काळात अधिकाधिक नफा पदरात पाडण्याची हव्यास असणारे सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांची शिकार होत आहेत. अंधेरीत नुकतीच एका व्यावसायिकाची बनावट स्टॉक मार्केटमध्ये 42 लाखांची फसवणूक झाली. नवी मुंबईत एका टोळीने अनेकांची फसवणूक करत जवळपास 15 कोटींचा गैरव्यवहार केला. याच टोळीने आणखी 2 उच्च शिक्षितांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. एका डॉक्टर आणि एका उच्च शिक्षित गृहिणीची 2.25 कोटींना फसवणूक झाली आहे. कुठली तरी मार्केटची न्यूज म्हणजे एक्स कंपनीने वाय कंपनीशी टायअप केलाय किंवा झेड कंपनीचा IPO येतोय, ह्याचं अवधान साधून एक खोटा ॲप वेगवेगळ्या नावाने म्हणजे अगदी स्टॉक ब्रोकर्स, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, कॅपिटल मार्केटच्या कंपन्या, प्रसिद्ध कंपनी ह्यांच्या नावाने असे ॲप बनवले जातात. व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि मग त्याच्यावर सांगतात की तुम्हाला आम्ही 20% फायदा देऊ, 30% फायदा देऊ. आणि हा जो खोटा ॲप असतो ह्याच्यावर ते पैसे घेतात तुमच्याकडनं. जर सावधान व्हायचं असेल तर असे जे ब्रोकर्स असतात किंवा असे जे तोते फ्रॉडस्टर असतात ते जेव्हा वेगवेगळ्या अकाउंटवर तुमच्याकडनं पैसे घेऊ लागतात आणि तुमचे पैसे त्या ॲपवरती वाढताना दिसतात व कधीतरी एकदाच छोटी अमाऊंट काढू देतात, असे रेड फ्लॅग्स असतील तेव्हा कुठेही इन्व्हेस्ट करू नका. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधान राहणं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितलेत. नेहमी नोंदणीकृत ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म निवडा. सेबी किंवा RBI कडे नोंदणीकृत असलेला प्लॅटफॉर्म निवडा. उच्च परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी कॉल, ईमेल किंवा सोशल मीडिया संदेशांवर आधारित गुंतवणूक टाळा. त्वरित श्रीमंत होण्याच्या दाव्यांना बळी पडू नका. शेअर मार्केटच्या नावे फोनवरून संपर्क साधून मोठमोठी आमिष दाखवली जात आहेत. दुसरीकडे बनावट शेअर ट्रेडिंग ॲपही फोफावली आहेत. फसवणुकीचे विविध मार्ग भामटे अवलंबतायत. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधान रहा. कोणाच्याही सापळ्यांमध्ये अडकू नका. अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.